श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जे पायस बनवायचं आहे, सिद्ध पायस, 7 जन्माची दरिद्रता नष्ट करणारा हा उपाय आहे. पद्मपुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि हा उपाय केल्यामुळं खरोखर अनेक लोकांना जबरदस्त याचे फायदे झालेले आहेत. खूप लाभ झालेले आहेत याचे. तर सर्वांना हा उपाय अवश्य करायचा आहे आणि सिद्ध पायस सर्वांनी अवश्य बनवायचा आहे. तर हे सिद्ध पायस जे आहे ते आपल्याला कशाप्रकारे बनवायचं आहे, त्याचा संपूर्ण विधी काय आहे, ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर सिद्ध पायस बनवण्याची जी विधी आहे ती विधी आम्हाला सांगा. सिद्ध पायस आपल्याला बनवण्यासाठी आपण त्या दिवशी दुधाची खीर तर अवश्य बनवत असतो. दूध अवश्य आपण हे करत असतो. तर आपल्याला थोडंसं बदल करायचं आहे फक्त आणि थोडासा बदल करून आपण हे सिद्ध पायस बनवू शकतो. आणि सिद्ध पायस बनवण्याचा जो विधी आहे त्याच्यासाठी आपल्याला घरामध्ये आपण किती व्यक्ती आहोत त्यानुसार आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर जेवढे व्यक्ती आहात आपण घरामध्ये एवढ्या व्यक्तीला पुरेल एवढं आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. भात बनवून घ्यायचा आहे. आणि सिद्ध पायस बनवण्यासाठी जे तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे ते तांदूळ आपल्याला अशा प्रकारचं घ्यायचं आहे, जसं इंद्रायणी तांदूळ वगैरे भेटतं त्या पद्धतीचं तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे, जे शिजल्यानंतर अतिशय मऊ व्हायला पाहिजे, पूर्ण फुटायला पाहिजे तांदूळ. अशा प्रकारचं तांदूळ आपल्याला हे पायस बनवण्यासाठी घ्यायचं. तर अगोदर आपल्याला परिवाराला पुरेल एवढं भात बनवून घ्यायचं आहे. आपल्याला भात बनवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे दूध टाकायचं आहे ते दूध आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक विलायची टाकायची आपल्याला त्या दुधामध्ये आणि एका व्यक्तीच्या मागे 2 मिरे आपल्याला टाकायचे दुधामध्ये. जर परिवारामध्ये 2 व्यक्ती जर असाल तर 4 मिरे टाकायचे आणि 2 विलायची टाकायची आणि तुम्हाला पुरेल एवढं दूध घ्यायचं आहे. आणि त्या दुधामध्ये आपल्याला खडी साखर टाकायची आहे. साखर वापरायची नाही, खडी साखर वापरायची आहे. आणि तुम्हाला जसं गोड लागतं त्या पद्धतीने आपल्याला ते बनवून घ्यायचं. आणि त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट आपल्याला कुठलेही टाकायचे नाही. एक विशेष लक्ष घ्यायचं आहे आपल्याला. बदाम टाकायचे नाही त्याच्यामध्ये, आपल्याला काजू टाकायचे नाहीत, चारोळे टाकायचे नाही. तुम्ही मनुके टाकू शकता त्याच्यामध्ये, पण बाकीचे कुठलेही हे जे ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याला अजिबात वापर करायचं नाही. तुम्ही जे सांगितलं की ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकायचे नाहीयेत, तर ते का टाकायचे नाहीयेत? ड्रायफ्रूट न टाकण्याचं कारण हे आहे की एकतर रात्रीची वेळ असते आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत, ड्रायफ्रूट जे आहे हे पचनाला जड असतं आणि रात्रीच्या वेळी आणखीनच जड होतं. त्यामुळे आपल्याला हे टाकायचं नाही. तर खीर बनवण्यासाठी जे पातेलं आपल्याला वापरायचं आहे ते पातेलं कुठलं घ्यायचं आहे? याच्यामध्ये जर तुम्हाला उपलब्ध असेल तर तुम्ही ही खीर जी आहे ही पितळच्या भांड्यामध्ये बनवू शकता. जर शक्य असेल, पैसा असेल तुमच्याकडे, तर चांदीचं पात्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला शक्य नसेल तर आपण